तर भावांनो नमस्कार, जय शिवराय. माझं नाव महेश. पुन्हा एकदा सर्जावत करतो तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल महेश कुंभार ग्राफिक्स वरती. तर भावांनो आज आपण मूवी पोस्टर डिझाईन टाईपमध्ये एक बॅनर तयार करणार आहोत आपल्या पीसी मध्ये. तुम्ही स्क्रीन बघू शकता एकदम कडक आणि एकदम खतरनाक असं आपल्याचं मूवी पोस्टर टाईप डिझाईन तयार करणार आहोत. तर भावांनो डिझाईन कशी तयार करायची, याला शॅडो कसं ग्रेडिंग करायचं, याला मॅनिप्युलेशन कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि भावांनो पीएचडी पीएनजी मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही पीएनजी व पीएचडी मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. आणि भावांनो डाउनलोड करण्याची 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे. तर भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. तर भावांनो तुम्हाला सिंपली तुमचं फोटोशॉप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. फोटोशॉप ओपन केल्यानंतर भावांनो तुम्हाला अशा प्रकारचा एक व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड इथे ऍड करून घ्यायचं आहे. तर भावांनो त्याची साईज मी ठेवणार आहे. तर भावांनो बघू शकता मी आता याची साईज आहे. ओके, त्याला सिलेक्ट करून त्याची साईज मी ठेवली आहे 9x10 इंच, म्हणजे हाईट 10 आणि जे आपली लेंथ राहते ते 9. तर भावांनो बघू शकता अशा वेळेस तुम्हाला एक बॅकग्राऊंड घेऊन घ्यायचं आहे. तर भावांनो बघू शकता मी असं बॅकग्राऊंड घेतलं आहे एकदम कडक असं. नंतर मग त्याला थोडं कलर म्हणजे त्याच्यावर आपण ब्रश मारला भावांनो. तर हा ब्रश कसा मारायचा, तर मी सिंपल तुम्हाला स्क्रीनवर दावून देतो. याचा आपला ब्रश घ्यायचा आहे, कोणताही एक म्हणजे नॉर्मल ब्रश घ्यायचा आहे आणि त्याचं थोडं म्हणजे ते हे राहत असतं, आपण त्या ओव्हरले वगैरे काही मारू शकतो. तर भावांनो तर ओके, तर लाईट इफेक्ट इथे मारायचा भावांनो. अशा वेळेला तुम्हाला हे करायचं आहे. तर भावांनो मी थोडा आता तेल लावून देतो आपलं. तर भावांनो अशा प्रकारे तुम्हाला आता बघू शकता एकदम कडक असं बॅकग्राऊंड जे तिथे मी ॲड करतो. म्हणजे हे फोटो मॅनिप्युलेशनचा कमाल असतो भावांनो, कारण त्यामध्ये जास्त फोटो जर तुम्ही ॲड केले मस्त एकदम बॅकग्राऊंडचे, तर तेव्हाच तुमचं जे सिनेमॅटिक डिझाईन आहे ते तयार होत असते. तर भावांनो आपण म्हणजे कोणाचे मोठे यूट्यूबरचे व्हिडिओ पाहून सुद्धा इन्स्पायर होऊ शकता. कारण मी सुद्धा काही जास्त मोठा म्हणजे मी पण दुसऱ्याचे व्हिडिओ वगैरे बघत असतो आणि त्यातून थोडा आयडिया वगैरे घेत असतो आणि अशा प्रकारचे बॅनर जे आहे ते तयार करत असतो. तर तुम्ही सुद्धा तसं करू शकता, कारण आपण तयार. ओके, तर भावांनो बघू शकता इथे मी आता इथे ब्लॅक इफेक्ट मारला आहे, म्हणजे ब्लॅक थोडा शॅडो. तर भावांनो अशा प्रकारे तुम्हाला शॅडो मारायचा आहे, म्हणजे ते जास्त चमकत होतं त्याचं थोडं कमी चमकतं, म्हणजे आपलं जे मागे जे आग लागली आहे भावांनो. तर भावांनो आता मेन म्हणजे हा इफेक्ट कलर लुक इफेक्ट. ओके, तर कलर लुक इफेक्ट नावाचा एक इफेक्ट आहे, तो तुम्हाला इथे मिळून जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, लगेच इथे बघू शकता मी जसं करतोय तसं करून घ्यायचं आहे भावांनो. बघू शकता त्याची क्वालिटी मी कमी केली आहे, अशा प्रकारे क्वालिटी कमी केली. ओके, तर भावांनो बघू शकता एकदम सिनेमॅटिक असा लुक आला आहे भावांनो. बघू शकता तेव्हा असं वाटत होतं मध्येच वेगळं टाकलं आहे, बाहेर वेगळं आहे, नंतर खाली वेगळं आहे. तर असं कसं वाटतंय की एकच पार्ट आहे, म्हणजे एकच याच्या ठिकाणी फक्त इथे जे मध्ये लाईन आहे भावांनो ते आपण तिथे हे टाकणारच आहे, म्हणजे एक बघू शकता तर मी इथे टाकतो, झालं भावांनो. तर भावांनो हा पीएनजी तुम्हाला तर भावांनो बघू शकता हे सर्व पीएचडी तुम्हाला मिळणार आहे. काही विषय नाही भावांनो, तुम्ही सुद्धा काही मेहनत न करता फक्त फोटो लावता आणि थोडा इफेक्ट मारला तर तुमचं बॅनर जे आहे ते तयार होणार आहे. तर भावांनो अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट मारून घ्यायचा आहे, म्हणजे क्लिपिंग मास्क असलं तरच म्हणजे एकदम खाली बसेल भावांनो. फक्त जो आपलं जे पुढचं ते आता मी तुम्हाला ॲड करून दावलं बॅकग्राऊंडचं ते राक्षस वगैरेचं, त्यालाच हे होणार. ओके, तर आता ब्लॅक इफेक्ट मारला भावांनो. नंतर मग आता हे भावांनो मेन मुद्दा म्हणजे आता खूप जणांना जो आहे तो असा शॅडो म्हणजे देता येत नाही. तर भावांनो तर तो शॅडो काय करायचा भावांनो, तर भावांनो जी आपली लेअर आहे म्हणजे जे आता राक्षस आहे समजा, तर याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तर मी हे करून टाकतो. अशा प्रकारचा इफेक्ट कसा मारायचा, तर भावांनो मेन मुद्दा हा व्हिडिओमधला सर्वात मेन मुद्दा आहे नेममध्ये बघ. तर एक लेअर करून घ्यायची आहे, क्लिपिंग मास्क करून घ्यायचं आहे, नंतर मग हे करून घ्यायचं. तर भावांनो आणि कलर भावांनो, कलर मुद्दा म्हणजे कलर असा थोडा हे घेऊन घ्यायचं आहे, असा रेड आणि थोडा भगवा मिक्सचर. तर भावांनो अशा प्रकारचं तुम्हाला हे करून घ्यायचं आहे आणि असं थोडं बाहेरून असं हे करून घ्यायचं आहे. बघू शकता आता मी थोडं मारतोय तो इफेक्ट. अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे प्रोफेशनल जे लोक असतात भावांनो, म्हणजे जास्त तुम्ही खूप जागे बघितलं असेल की हा इफेक्ट खूप ट्रेंडला आहे. तर हा इफेक्ट कसा मारायचा, तर म्हणजे खूपच जणांना जमत नाही, मला सुद्धा नाही जमत होता. तर मी जसा मारतोय तुम्ही तसाही मारू शकता, किंवा याचा एक वेगळा टाईप येतो भावांनो. हा इफेक्ट कोणी वेगळा म्हणजे वेगळ्या ह्याच्याने मारता भावांनो.
तर मी हा असा मारतोय, कोणी वेगळा मारत असेल तर आपल्याला जसं आयडिया भावनो मला मी तसं तुम्हाला शिकवतोय. तर भावनो अशा प्रकारे तुम्हाला आता म्हणजे त्याचाच थोडा हे क्वालिटी कमी करून एक इफेक्ट घेऊन घ्यायचा आहे आणि त्याचा एक लेअर बनवून घ्यायची. नंतर त्याचं जे आपलं ब्रश आहे तो वाढून घ्यायचा आहे. वाढवल्यानंतर थोडा कमी करून घ्यायचा, जास्तच वाढला आपला ब्रश. ओके, तर मी कमी करून घेतला आहे. कमी केल्यानंतर 52. आता तुम्हाला थोडा इथे जो इफेक्ट आहे तो मारायचा आहे. बघू शकता मी थोडा इथे मारतोय. ओके, बघू शकता एकदम कडक असा हे राक्षस याला मारून देतो. ओके, अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे आपल्या मागून जे लाईट येत असते ते समजा त्या राक्षसावर पडली असं वाटलं पाहिजे भावनो. तर आता मी लिंक केलं आहे भावनो, लिंक लेअर केल्यानंतर त्याचा कोणताही तुम्ही ठेवू शकता, हार्ड लाईट किंवा विअर्ड लाईट किंवा लिनर लाईट. तर मी कोणताही ठेवतो, हार्ड लाईट एकदम बेस्ट वाटते भावनो. बघू शकता आता मी केलं आहे. बघू शकता भावनो अशा प्रकारचा इफेक्ट खूप जणांना मारता येत नाही, तर मी तुम्हाला मारून दावला एकदम कडक असा. तर भावनो हा इफेक्ट जर जमत नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, पुन्हा एकदम म्हणजे माझा आपला जो व्हिडिओ आहे त्याची क्लिअरिटी जी आहे ती जास्त करा, अजून चांगलं दिसेल. कारण जर तुम्ही 144p मध्ये दिसत असेल तर भावनो कॅम्प्युटरची स्क्रीन जी आहे ती मोठी असते आणि जर कॅम्प्युटरमध्ये बघत असेल तर स्क्रीन वाढवून बघा. ओके, तर भावनो अशा प्रकारे मी तो थोडं इथे ॲड केलं आहे बघू शकता. तर भावनो मी तुम्हाला जाऊन देतो याच्यावर इफेक्ट कसा मारला आहे मी. ओके, तर हे सगळं हे करून टाकतो. बघू शकता एकदम HD मध्ये आपलं बॅनर आहे. अशा प्रकारचं बॅनर तुम्ही तुमच्या PC PSD फाईलमध्ये तुम्ही घेऊ शकता. जर भावानं तुम्हाला आजचा व्हिडिओ जरासा आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. भावानं बघू शकता एकदम कडक आणि एकदम खतरनाक असं. ओके, तर भावानं बघू शकता फोटोशॉप. तर भावानं असं वाटतंय फोटोशॉप थोडं वरती आलं तर याला खाली करून घेऊ. तर बघू शकता एकदम कडक असा. मला जसं येतं भावानं मी तुम्हाला तसं शिकवतो. असं नाही की मी खूपच चांगला बॅनर बनवतो वगैरे काही नाही भावांनो. आपण सुद्धा दुसऱ्याचं बघून बनवत असतात, आपण पण काही नाही. तर भावांनो तुम्हाला माझे बॅनर आवडतात का नक्कीच कमेंट करा. बघू शकता भावांनो इथे आपण म्हणजे ज्याची मॉडेलची सावली ते बनवून घे. ओके, तर मॉडेलचा फोटो, आता मेन मुद्दा मॉडेलचा फोटो इथे ॲड करायचा. ह्याच्यावर मी कोणताही इफेक्ट नाही मारला आहे, फक्त थोडा म्हणजे कॅमेरावर फिल्टर आहे तो मारला आहे. होऊ शकता आता मी तुम्हाला इथे तो इफेक्ट मारून जातो भावांनो, तो इफेक्ट. ओके, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे मी याला सिलेक्ट करून घेतो. थांबा, कुठे गेला. ओके, हे लॉक नाही केल्यानंतर मग तेच सिलेक्ट होतं भावांनो जे वरती असतं ते. तर ओके, तर बघू शकता भावांनो आता मी ते एक लेअर घेतली, नंतर मग ब्रश घेतला, ब्रशची का आपण थोडं हे कमी केलं आणि जी आपली ऑपेसिटी आहे ते वाढवल्यानंतर भावांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. मी जसं करतोय भावांनो सेम तुम्हाला तेच प्रोसेस करायची आहे. म्हणजे असं बटन दाबत घ्यायचं आपलं, म्हणजे आपण जसं ब्रश मारत असतो तसंच करायचं आहे. होऊ शकता आणि कलर पण हाच घ्यायचा आहे भावांनो. अशाच प्रकारमध्ये तुम्हाला कलर घ्यायचा आहे. म्हणजे मागचा जो कलर आहे म्हणजे आपला जर आपली पिवळं उजेड येते मागून, तर तुम्हाला सुद्धा पिवळं थोडं भगवं पिवळं मिक्सचर असं हे घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता तुम्ही शॅडोचं इथे करतोय. ओके, आता असं वाटेल की खरंच म्हणजे त्याच्यावर रिफ्लेक्ट आला आहे मागून. हे खूप ट्रेंडला आहे भावांनो. हे जर तुम्ही शिकलात तर म्हणजे एकदम प्रोफेशनल लेवलची एडिटिंग तुम्ही करू शकाल आपल्या PC मध्ये. तर भावांनो हे मेन मुद्दा, मी पण कोणता क्लास नाही लावला भावांनो. आपण म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ बघायचे, बॅनी प्रोडक्शन वगैरे यांचे, म्हणजे हे इंग्रजी आहे बाकी समजत नाही त्यांची भाषा वगैरे जास्त, थोडं जेवढं समजतं तेवढं आपण शिकून घ्यायचं. तर जे आपण बघू शकता भावांनो इथे अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट मारून घ्यायचा आहे की ग्लो करतोय. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट मारून घ्यायचा आहे. तर भावांनो मी सुद्धा मारतोय. ओके, तर याचं पण टेस्ट करून घ्यायचं आहे भावांनो. वेड लाईट वगैरे हार्ड लाईट वगैरेचं टेस्ट करून घ्यायचं. जे राक्षसाचं केलं होतं आपण मागे तसंच करून घ्यायचं. सेम तेच पद्धत वापरायची आहे. मी पण तेच पद्धत वापरली सेम. ओके, तर भावांनो बघू शकता एकदम राडा असं आपलं बॅनर डिझाईन झालेलं आहे. बघू शकता अशा प्रकारचं आपण आता पूर्ण कलर ग्रेडिंग जे आहे ते आता फायनल स्टेपवर आलं आहे भावांनो. फायनल स्टेप म्हणजे फायनल स्टेप शेवटची स्टेप आहे आता आपल्या बॅनरची. अशा प्रकारे तुम्हाला बॅनर करून घ्यायचे.
ओके, असं कलर ग्रेडिंगचं जास्त म्हणजे हे करून घ्यायचं भावांनो. बघू शकता आता मी ते कलर बघू शकता भावांनो. त्याचा आपण कलरचं थोडं हे आपलं बघू शकता, आपलं जे कलर येतो तो थोडे चेंज होत आहे. तर हे आपण काही जास्त भारी कलर तर नाही यूज केले, म्हणजे आपण तेच इफेक्ट यूज केले. ओके, तर भावांनो एकदम राडा असं बॅनर आपलं इथे तयार होतं आहे. तर भावांनो तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं बॅनर इझिली तयार करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की रोज प्रॅक्टिस करत राहायची भावांनो. रोज काही ना काही नवीन बनवायचा प्रयत्न करत राहायचा आहे. शांत नाही बसायचं भावांनो, रोज काही ना काही करायचं आहे. शांत जर बसलात तर मग आपल्या डिझाईन शांत पडतील भावांनो. तर रोज प्रॅक्टिस करायची. बघू शकता आता मी ते कलर ग्रेडिंग करून त्याचा एकदम कडक म्हणजे एकदम कडक असा विषय हार्ड बॅनर बनवला आहे भावांनो. तर भावांनो बॅनर जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि भावांनो कमेंट देखील करा. भावांनो आपण PhD फाईल अवेलेबल करून दिली, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते डाउनलोड देखील करा. तर भावांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय. तर भावांनो आपण थोडं मॅनिप्युलेशन करून बघू शकता, अशा प्रकारचं बॅनर जे आहे ते तयार करू शकता. तर भावांनो आजचा व्हिडिओ जरा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. परत सांगतो भावांनो, कारण आजचा व्हिडिओला बनवायला खूप मेहनत लागली होती. तर चालेल भावांनो, जय श्रीराम जय शिवराय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.